नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आता आहे मौजे पेडगाव फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान येत्या 21 जूनला ओपन मैदान आणि 22 जूनला आदत बैल मैदान संपन्न होते. त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्यासाठी आलोय. या ठिकाणी ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे आणि नोंद करत असताना काय काय या ठिकाणी बैलगाडी मालकांनी काळजी घ्यायची किंवा कशा प्रकारे नोंद करायची एकंदरीत आपण बुवांच्याकडून जाणून घेऊ. आपल्यासोबत बुवा आहेत, दत्ता पाटील आहेत, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळ आहेत, पेडगावकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. बुवा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता येत्या 21ला आणि 22ला जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणजे या मैदानाची ओळख आहे. तुमच्या बाजू पेडगावचं मैदान येते. ऑनलाईन नोंद आजपासून सांगितलेलं आपण सुरू. कसं कसं नोंदीचं नियोजन असणार आहे, काय सांगाल बैलगाडी मालकांना? सर्वप्रथम बैलगाडी शौकीन, बैलगाडी मालक, चालक आणि जे बैलगाडी शौकीन आहे त्यांना पेडगाव करातर्फे 21 जून आणि 22 जूनचं जाहीर आमंत्रणच या पहिल्या बाईट मधून देतो. आज दिनांक 10 जून आपण जाहीर केल्याप्रमाणे आजपासून ओपनची आणि आदतची नाव नोंदणी चालू होणार आहे. हे झालीच थोडक्यात. ओपन साठी एकच गाडी नोंद करायची आहे. त्यात स्वतःचं मालकाचं नाव, त्याच्या बैलाचं नाव, बैलाचा फोटो, मालकाचा फोटो प्लस त्याचा पैरगरी, त्याचा बैलाचं नाव, मालकाचं नाव, बैलाचा फोटो आणि मालकाचा फोटो अशी दोघात एकच गाडी फक्त नोंद करायची आहे. गेल्या वर्षी 3 गाड्यांचा प्रकार लक्षात आला. गाडी नोंद करण्यापूर्वी पूर्ण माहिती की आपली गाडी दुसऱ्या पैरकऱ्याने नोंद केली किंवा नाही. तसं जर निदर्शनास आलं, गेल्या वर्षी आपण 3 गाड्या पळवायच्या थांबवल्यात, याही वर्षी तोच प्रकार होणार आहे. तरी सगळ्यांनी ओपनची एक गाडी आणि आदत 22 तारखेसाठी आदतला ह्याच प्रमाणे पण 2 पावत्या टाकता येतील. एक पैरकरी टाकू शकतो, एक स्वतः मालक टाकू शकतोय. त्यातही बैलाचं नाव, मालकाचं नाव, दुसऱ्या बैलाचं नाव, दुसऱ्या मालकाचं नाव, दोघांचे फोटो, दोन्ही बैलांचे फोटो अशा 2 पावत्या आदतसाठी टाकता येतील. पण ओपन मैदानासाठी 21 जून साठी फक्त एक आणि एकच पावती राहील. दुसऱ्या पावती टाकायचा कोणी प्रयत्न करू नका. तसं निदर्शनास आलं गाडी बाद करण्यात येणार आहे. नक्कीच. बुवा आता एक पावती आपण म्हणतोय, या ठिकाणी आता 26 तारखेला जी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची मिटिंग झाली त्याच्यामध्ये ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि कोकण भाग हे मर्यादित मैदान झालेलं आहे. समजा आपल्या मैदानामध्ये आता नेहमीप्रमाणे 1100 गाडी आपल्याला नोंद होती प्रत्येक वर्षी. या वर्षी समजा फक्त पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान आहे, समजा एक 500-700 गाडी झाली तर या ठिकाणी तेवढ्या गाडीवर गाड्या पळणार, तेवढ्या मैदान होणार का? 100% तेवढ्याच गाड्यावर ज्या गाड्या गोळा होतील, जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं आपला जो नियम काढलेला आहे किंवा जे काय पश्चिम महाराष्ट्र मर्यादित केलेलं आहे त्या अनुषंगानं त्यात कुठलाही बदल होणार नाही. आणि जितक्या गाड्या येतील तितक्या गाड्यावर हे मैदान पळवलं जाणार, 100% पळवलं. नक्कीच. बैलगाडी मालकांनी आता लक्षात घ्या, बुवांनी सविस्तर माहिती दिली. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. आज दिनांक 10 जून 2026 आजपासून हिंद केसरी पेडगाव मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. परंतु नोंद करत असताना काळजी घेत घ्या, ओपन साठी फक्त एक आणि एकच पावती आहे. तुम्ही डबल पावती टाकण्याचा प्रयत्न करू नका. आणि एक पावती टाकताना समजा आनंदराव बुवा जगदाळे पेडगाव यांचा रहमान अरमान आणि दत्ता पाटील पेडगाव यांचा एक शिवाजी नंद्या, ह्या दोघांनी दोन्ही मालकाची, दोन्ही बैलाची, एका देवाचं नाव आणि दोन्ही मालकांचा फोटो आणि बैलांचा फोटो द्यायची. ह्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कोणी नोंद करू नका. ओपनला फक्त एकच पावती असणार आहे आणि आदतसाठी 2 पावत्या आहेत. पण 2 पावत्या करत असताना आपलं नाव, आपल्या वासराचं नाव, आपल्या पैरेकराचं नाव, त्यांच्या वासराचं, बैलाचं नाव, त्यांचा मालकाचा फोटो, बैलाचा, वासराचा फोटो, बैलाचा फोटो, म्हणजे मालकाचं ना आपलं जे डॉक्युमेंट आहे ते कंपल्सरी बोला लागणार आहे का? 100%. आणि सगळ्यात महत्वाचं एकाच देवाचं नाव, एकाच मालकाचं नाव, दुसऱ्या नक्कीच 3-4 नाव असं होणार नाही. तुम्हाला परत बॅनर काय बनवायचं असेल ते तुमचा तुम्ही बनवू शकता. पण गाडी नोंद होताना एक देवाचं नाव,
एक पैरगाऱ्याचं नाव, बुवा. पैरगाऱ्याचं सुद्धा एकच देवाचं नाव. नक्की. ह्या पद्धतीनं गाड्या नोंद करा. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता गेल्या वर्षी आपण एक आदतसाठी एक सुविधा ठेवलेली की बाबा चला आदतचे पैरे 21 मुळे होणार नाहीत किंवा आदतसाठी उभा होती की नुसतं तुम्ही चिठ्ठी टाका, तुमचा पैरा कोण असेल ते तुमचा उद्या मैदानात पडेल. या वर्षी पैरे सांगूनच नोंद होणार ना आदतचे? हो, पैरे सांगून आदतचे सुद्धा तेच होणार आहे आणि याच ओपनचं सुद्धा तेच होणार आहे. फक्त आता एक काय आहे, एखाद्याचा पैरा चेंज झाला, कुणाचा बैल आजारी पडला, कुणाचा बैल दुखापत झाला, तर त्यांनी 18 तारखेच्या पूर्वी संबंधित ज्याच्याकडे गाडी आपण नोंद केलेली आहे त्याच्याकडून पावतीवर तो फेरबदल करून घ्यावा. 18 तारखेनंतर कुठल्याही प्रकारचं माझा पैरा बदललाय, माझ्या बैलाचं हे झालंय ते झालंय, कुठलीही सबब ऐकली जाणार नाही. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, नोंद करत असताना आपला पैरा झालाय, आपण पावती टाकली ठीक आहे, परंतु काय होतंय पैरे रात्रीत कॅन्सल होतात किंवा 1-2 दिवस मैदानाच्या अगोदर. आणि माझी आता विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, खास करून ज्यांच्यावर पैरा झालाय, पैरे करणारे किंवा ज्यांचा पैरा झालाय त्यांना माझी विनंती असेल, जर आपल्याला खरोखर त्यांच्यावर पळायचं असेल पेडगाव मैदानाला तरच त्या बैलगाडी मालकांना होकार द्या. नाहीतर काय होतं, आता आम्ही बघतोय बरेच लॉटला गेल्यानंतर लॉट काढताना फोन येत होते आमचा पैरा कॅन्सल झाला, अचानक त्यांच्या बैलाला दुखापत झाली, बैल पळणार नाही म्हणून सांगितले, आम्हाला पैरा नाही किंवा आमची नोंद नाही, आता आम्ही गाडी पळवणार नाही. सगळ्यांच्या मनात इच्छा असते की आपल्याला जशी हिंद केसरी नावातली मैदान कोरेगाव, पुसेगाव, पेडगाव असेल, ह्या मोठ्या मैदानांना बैलगाडी मालकांची इच्छा असते की आपल्याला पळता यावं. आता गाडी फायनलला राहील ना राहील तो नशिबाचा भाग आला, परंतु या मैदानाला सगळ्यांची इच्छा असते. त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बैलगाडी मालकांना विनंती असणार आहे की कुणी कोणाला पायऱ्याच्या संदर्भात, फक्त विनंती आपल्याला सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत, पायऱ्याच्या बाबतीत कुणाला फसवू नका. म्हणजे शब्द दिला तर तो शब्द पूर्ण करा, कारण नंतर भरपूर त्रास होतो. कारण ऐन टायमाला पावती टाकलेली असणार, गाडी नोंद होणार, मैदान तोंडावरलं असणार आणि बैलगाडी मालक आनंदात असतो की बाबा माझा पायरा झालाय आणि मी पेडगाव फाटीला पळणार आहे, परंतु त्यांच्या आनंदावरती विरजन पडतं अचानक पायरा कॅन्सल झाल्यामुळं. त्यामुळं जर आपल्याला खरोखर त्यांच्या बैलावर किंवा वासरावर पळायचं असेल तरच त्यांना शब्द द्या, नसेल तर तोंडावर सांगा आम्हाला तुमच्यावर पळायचं नाही बाबा. फक्त त्या बैलगाडी मालकाला फसवू नका किंवा त्यांचं नुकसान होऊन देऊ नका, ही माझी एक प्रामाणिक इच्छा असणार आहे. पण बुवा दुसरी गोष्ट, आता करार आणि खरेदी या संदर्भात संघटनेनं 26 मेला मिटिंग झालेली, त्यानंतर सांगितलेलं की 26च्या अगोदरचं काय खरेदी असतील तरच चालतील आणि करार वगैरे सगळे रद्द. त्याबद्दल काय सांगाल बैलगाडी मालकांना? करार असतील किंवा खरेदी असतील तर त्या करार आणि खरेदीबद्दल जो काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं जो काय क्रायटेरिया लावलेला आहे त्याच्या अधीन राहूनच पेडगावचं मैदान होणार आहे. जिथं ऑब्जेक्शन येईल त्याची शहानिशा संघटना करेल आणि ती गाडी बाद करण्याचा पूर्ण संघटनेला अधिकार राहील. त्यामुळे पहिरं करताना किंवा हे करताना संघटनेच्या वरिष्ठांबरोबर तुम्ही चर्चा करा. त्यांनी जर ग्रीन सिग्नल तुम्हाला दिला तर तुम्ही अवश्य पळू शकता, पण जर एखाद्याचं ऑब्जेक्शन आलं आणि संघटनेत ते जर सक्सेस झालं तर ती गाडी 100% बाद करण्यात येईल. इथं पूर्ण अधिकार हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका आणि अखिल भारतीय वरिष्ठ जे आहेत जो निर्णय घेतील तो पेडगाव मैदानासाठी बंधनकारक राहील. नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत दत्ता पाटील आहेत, दत्ता पाटील थोडक्यात जाणून घेऊ. पाटील नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता वर्षात एकदाच कॅमेऱ्याच्या पुढे आता तुम्ही, आता ऑनलाईन नोंद चालू झाली आहे, थोडक्यात आता बुवाने सांगितले, थोडक्यात तुम्ही काय सांगाल बैलगाडी मालकांना आणि बाकीचे मैदानातली रूपरेषा असणार आहे ती कधीपर्यंत आपल्याला जाहीर होईल? नाही, मैदानाची आजपासून नोंद चालू झाली हा. आणि पेडगावकर जवळपास हे मैदान पूर्ण बैलगाडी मालकांसाठी आणि सर्वसामान्य सर्व बैलगाडी मालक असतील, चाहते असतील, सगळ्यांसाठी हे मैदान भरवलं जातं. आणि ह्या मैदानाचा एक उद्देश असा आहे की ह्या मैदानात कुठेही पैसे कमवण्यासाठी किंवा कुठं आपला नावाचा गवगवा करण्यासाठी किंवा असं याच्यासाठी काही मैदान आम्ही भरवत नाही. मैदानात जवळजवळ बक्षीस तर मैदानाचे आहेतच, मैदानाची जेवढी बक्षीस आहेत त्याच्यापेक्षा जास्त दुसरीही बक्षिस यावर्षी भरपूर असे आयोजित आहेत. नक्कीच. त्यामुळं मैदानात बाकी काय असं गालबोट लागायसारखं किंवा असं पैसे कमवण्यासाठी हे आम्ही मैदान वगैरे भरवत नाही. नक्कीच. पाटील काय सांगाल, बुवाने सांगितले नोंदी संदर्भात तुम्ही काय विनंती कराल, बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांनी आपल्या गाड्या वेळेत नोंदणी करून घ्या.
जसं नियमावली आहे त्यानुसार ओपनची एकच गाडी नोंद करा. दोन्ही बैल सेपरेट असतील त्यांचे फोटो आणि डबल कोणी नोंद करू नका. जे गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 3-4 गाड्या केल्या त्यांना आम्ही पळूनच दिलं नाही. सगळ्यात महत्वाचं पाटील, बाकी आता मैदानाचे रूपरेषा काय सांगाल? कारण व्यावसायिक जेवढे व्यावसायिक येतात, प्रेक्षक येतात, आता व्यावसायिकांसाठी काय थोडक्यात काय सूचना असेल? व्यावसायिकांना पूर्ण माहिती कुठल्या किती तारखेपर्यंत जाहीर केली जाईल? मैदानाच्या अगोदर 2 ते 3 दिवस आम्ही व्यावसायिकांना 2 ते 3 दिवस अगोदर मैदानाच्या व्यावसायिकांना आम्ही सांगणार की बाबा जसं आम्हाला पाहिजे. आम्ही काय करत होतो, दरवर्षी एकाच बाजूला जरा हॉटेल व्यावसायिकांना जागा धरत होतो. पण ते काय होतंय, एका बाजूला धरल्यामुळं सगळे व्यावसायिक ह्या बाजूला खाण्यासाठी येणारा पुढे जो क्राऊड बरोबर जास्त गोळा होतोय. त्यामुळे यांना असं ठरवलेलं आहे की मैदानाच्या दोन्ही साईडला आखून प्रत्येकाला जेवढा पाहिजे तेवढा चौरस देऊन आपलं व्यावसायिकांना दोन्ही साईडला जागा दिली जाणार आहे. नक्कीच. आणि जागा ही कोणीही धरायची नाही. जो हाजीर होईल, जो मेजरमेंट आखलंय आपल्याला, जेवढं 10x10 असेल किंवा 10x15 जेवढा चौक दिला असेल त्याच्यामध्ये आपण जागा धरायची आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात करायची. त्याचबरोबर यावर्षी थोडीशी प्रेक्षकांची आणि बाकीचा जो क्राऊड जो गोळा होतोय, गेल्या वर्षी या बाल्कनीची थोडी ह्या बाजूला एक साईडलाच बाल्कनी होती आणि कमी होती. यावर्षी तो सगळा क्राऊड बघून दोन्ही साईडला बाल्कनीचं पूर्ण असं भरपूर आणि गेल्या वर्षीच्या 3-4 पट अशी बाल्कनी सुद्धा वाढवलेली आहे. नक्कीच मित्रांनो, या वर्षी बराचसा बदल केलाय पेडगावकरांनी. जसं आता पाटलांनी सांगितलं, पब्लिकची व्यवस्था सगळ्यात महत्वाची असते. आणि चाहते वर्ग जसे आपल्याला नंदी महत्वाचे आहेत, बैलगाडी मालक तसेच चाहते सुद्धा. कारण ते चाहते येतात म्हणून एवढा क्राऊड असतो. त्यांचा विचार करून दोन्ही बाजूला गॅलरी असणार आहे. पाटील बोला. आणि मुळात प्रत्येक बैलगाडी मालकांना एक विनंती आहे हा की बाबा प्रत्येक बैलाचे चाहते असतात, प्रत्येक बैलाचा क्राऊड असतो. हे ज्याने स्वतः आपल्या जबाबदारीवरती स्वतः थोडस नियंत्रण ठेवा. सर्व जर तुम्ही तुमचा क्राऊड, तुमचा जो चाहते सर्व जर तुम्ही कमिटीच्या जीवावरती टाकणार आणि सगळे माझा आहे म्हणून जर तुम्ही सगळे घेऊन जाणार नंतर किंवा क्राऊडचा दोष हा कमिटीवर न देता आपण ही त्याची स्वतः काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच. हा पाटील मुद्दा तुम्ही महत्वाचा म्हणला. आणि माझी खरोखर चाहते वर्गाला विनंती असणार आहे. अक्षरशः गेल्या वर्षीचा प्रसंग आठवतोय, सर्जाचा सीम बघा, दोन्हीतनं मी अंग काढून घेतलेलं निकाल होतो पाटील. अजून सण आठवतोय ते सीम बघितला की काय होतंय. मागणं माझ्या जवळजवळ 15-20 हजार प्रेक्षक पुढे चाललेलं. मला सुचलं नव्हतं त्यावेळेस कुठं जायचं. पण एक आपण रोजचं असल्यामुळे सावधगिरीनं आपण त्यातनं निसटलो. परंतु बैलगाडी मालकांची तळमळ असते मित्रांनो, ह्या मैदानासाठी इच्छा असते आणि त्यांच्या इच्छेचं किंवा त्यांच्या आनंदावर विरजन पडतंय. त्यामुळं तुम्ही चाहते वर्गांच्याकडूनच, म्हणजे कुठल्याही नंदीचा चाहता वर्ग असू द्या, तुम्ही उलट नंदीला तुमच्या मोकळे पडून दिलं पाहिजे. आपल्या जो चाहता वर्ग आहे, आम्ही पण आम्हाला सगळे नंदी सामानात पडते. फक्त काय होतंय, तुम्ही जो मुद्दा मांडला तो अगदी करेक्ट आहे. गेल्या वर्षी आपण बघितलं त्रास झाला गेल्या वर्षी, म्हणून तर आम्ही चाहते वर्गामुळे काय होतंय, खरोखर प्रेक्षकांना आपल्याला विनंती असणार आहे, आपण आपल्या ज्या नंदीवर प्रेम करताना त्याच्यासाठी कृपया आपण ह्या जागेवर आनंद घ्या. लाईव्ह बघायला भेटते आपल्याला, व्हिडिओ ड्रोनचे भेटतील बघायला, सगळा आनंद घेता येईल. फक्त तुमच्यामुळं नंदी मालकाच्या नावासाठी चाहत्यांच्यासाठी पळतो आणि त्याच नंदीच्या पुढे जर चाहते आडवे आले तर त्या नंदीनं पळायचं कुठं, हा प्रश्न कुठेतरी निर्माण होतोय. तरी माझी बैलगाडी मालकांना विनंती असेल आणि जे चाहते वर्ग आहेत त्यांना विनंती असेल की कुठल्याही प्रकारे आपल्यामुळं कुठल्याही नंदीला त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी आपण 21 जून 22 जूनला घ्या. बाकी आता सविस्तर मुलाखत आपल्याला येत्या 18 तारखेच्या अगोदरच 1-2 दिवस पडेल. कुठल्या तारखेला व्यावसायिक येतील, कशी मैदानाची आखणी असेल, काय असेल, मोरे सरकार सुद्धा असतील मुलाखतीमध्ये. आता थोडक्यात एक ऑनलाईन नोंदीची मुलाखत होती आणि थोडी पाटलांच्याकडून आपण माहिती घेतली. तर बाकीचा पूर्ण रूपरेषा आढावा येत्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून समजणार आहे. आणि बाकी फक्त आता माझी एकच विनंती राहील की लवकरात लवकर ऑनलाईन नोंद व्यवस्थित करा. पुन्हा एकदा सांगतो, ओपन साठी एकच पावती, पावतीवरती एका देवाचं नाव, मालकाचं नाव,
बैलाचा फोटो, मालकाचा फोटो हे देऊन नोंद करा. आणि त्याच्या पहिरेकऱ्यानं सुद्धा तसंच करा, एकच पावती आणि आदतसाठी 2 पावत्या. या व्यवस्थित नोंद करा. आजपासून ऑनलाईन नोंद सुरू झाली. माझी बैलगाडी मालकांना हिंद केसरी पेडगाव मैदानासाठी शुभेच्छा. आणि आता जाता हा तक्रार दिसतोय तुम्हाला, 10-12 डोकी दिसते तिथे, परंतु ही ठिकाण आहे ज्या ठिकाणावरती इथं पाय ठेवा जागा नसते किंवा इथं हे डोंगर आहे किंवा टेकड्या म्हणून दिसतच नाही. हे पूर्ण पॅसेज पूर्ण भरलेला असतो. आता आज तारीख आहे 10 जून. आता फक्त 10 दिवस बाकी राहिलेत आणि त्या 10 दिवसात ह्या पूर्ण मैदानावरती काय क्राऊड असणार आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे माझी विनंती राहणार आहे, लवकरात लवकर नोंद करून या ठिकाणी सहकार्य करायचं. बरं माहिती नोंदी संदर्भात सगळ्यात महत्वाची एक सूचना अशी आहे, आज चालू झालंय, हा ह्याची डेडलाईन नाही. 12 तारखेला, 13 तारखेला, 14 तारखेला, कधी ज्या दिवशी आमच्या निर्धारित गाड्या पूर्ण होतील हा त्या दिवशी नोंद बंद होणार आहे. नक्की नक्कीच. असं नाही की बाबा तुम्ही 4 दिवसात कशी बंद केली, 2 दिवसात कशी बंद केली. आज चालू झाली, इथून आमच्या गाड्या पूर्ण होतोपर्यंत नोंद ही चालू राहणार आहे. ज्या दिवशी गाड्या कोटा पूर्ण होईल त्या दिवशी ते बंद होईल. मग ती 13 तारीख असेल, 14 तारीख असेल किंवा 15 तारीख असेल. नक्कीच. आणि तुमच्या पायऱ्यात बदल असेल किंवा नावात काय बदल असेल तर हा बदल तुम्ही 18 पूर्वीच करायचे. 18 तारखेनंतर तुमचा कुठलाही फोन स्वीकारला जाणार नाही. 18 नंतर 19ला आम्ही गाड्या घालणार, 20 तारखेला आम्ही लॉटला हे करणार. त्यामुळे तिथं चिठ्ठ्या ओळखत कोण बसणार नाही. तर सगळ्यांना एक नम्रतेची विनंती अशी आहे की गाड्या नोंद करताना तुम्ही 10 वेळा विचार करून गाडी नोंद करा. तुम्हाला पावती आल्यानंतर तुमच्या गाडीवर तुम्ही दिल्याप्रमाणे पावती आहे का बघा, नसेल तर ती तुम्ही दुरुस्त करून घ्या. ही जबाबदारी फक्त गाडा मालकांनी घ्यायची. आणि सर्वांना पेडगाव हिंद केसरीसाठी पेडगावकरांतर्फे शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच. माझी विनंती, वेळेत नोंद करा, योग्य प्रकारे नोंद करा जसं सांगितलं तशी. आणि आयोजकांना, पेडगाव ग्रामस्थांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग भले, सिद्धनाथाच्या नावाने चांग भले.